हॅलो, सुस्वागतम. कंस्ट्रक्शन या दोन संघांच्यात आजच्या दिवसातील पहिला सामना खेळवला जाईल. प्रतीक पाटील आर्मी वीर म्हणून आता त्यांचा सध्या गावात बोलबाला आहे. अतिशय मेहनत घेतली या खेळाडूनं. दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकी करून घ्या आणि तुमची 12 खेळाडूंची लिस्ट मात्र इकडे सादर करायची आहे. हॅलो, संत तुकाराम दोनपाडा संघाच्या कर्णधारांनी 12 खेळाडूंची लिस्ट मात्र इकडे द्यायची आहे आणि तसेच आपला एक प्रतिनिधी इथं पाठवायचा आहे. तसेच रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शनच्या सुद्धा संघाच्या संघनायकांना एक विनंती आहे की आपला सुद्धा 12वा खेळाडू इकडे पाठवायचा आहे आणि लिस्ट इथं द्यायची आहे.
हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 हॅलो. पहा टॉस जिंकले संत तुकाराम धोंडपाडा. चला आपला निर्णय कळवायचा आणि आपल्याला मॅचला सुरुवात करायची आहे. हॅलो. त्याचप्रमाणे 12th मॅन पाठवा आणि त्यासोबत आपल्या प्लेइंग 11ची लिस्ट या ठिकाणी तुम्ही पाठवायची आहे. उंबरठे विभाग प्रीमियर लीग 2024 हे शानदार आयोजन आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा खरं तर दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिली लढत या ठिकाणी सुरू होणार आहे. खूप चांगलं आयोजन खरं तर आपण पाहतोय. उंबरठेचा राजा मित्रमंडळ उंबरठे आयोजित उंबरठे विभाग प्रीमियर लीग 2024 हे ॲडिशन आमचे खरं तर लाडके आयोजक वज्रादेवी डेकोरेटर्स उंबरठे यांची मोलाचं सहकार्य. प्रणित उंबरठे टीमचं देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. आणि त्याहीपेक्षा अधिक म्हणायला गेलो तर ब्रदमंडल उंबरठे यांच्या स्वप्नातून साकारलेली ही भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय अमितदादा कांबळे यांनी स्पॉन्सर्स केलेल्या बिग ट्रॉफीज आणि आमच्या लाडक्या आयोजकांच्या भूमिकेत सूरज म्हात्रे, स्वरूप ठाकूर, प्रसाद म्हात्रे, रोशन म्हात्रे, आकाश म्हात्रे. चला संत तुकाराम धोंडपाडा प्लीज. चला आपला जो काही निर्णय असेल आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. 12th मॅन आवश्यक आहे. प्लेइंग 11 लिस्ट तुम्हाला सादर करायची आहे. सो आम्ही तुम्हाला वारंवार सूचना देतोय. पहा तुमच्या स्क्वॉडमध्ये आय थिंक 14 प्लेयर असतील. त्या 14 प्लेयर प्रत्येक खेळाडू खेळला पाहिजे हे लक्षात ठेवा. आमचे लाडके आयोजक कैलास भोईर. चला धोंडपाडा टीम फार अधिक वेळ घेताय तुम्ही. मॅचला सुरुवात करायची आहे. जो काय निवडले चला या आपण. पहा मी तुम्हाला वारंवार विनंती करतोय सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे. आमचे लाडके आयोजक उत्तम कांबळे असतील, विशाल म्हात्रे, दर्शन म्हात्रे, राहुल म्हात्रे, ओमकार म्हात्रे, शुभम पाटील, वेद पाटील, त्याचप्रमाणे निखिल माली, योगेश पाटील या सर्वांचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. या सर्वांचं आपण मनपूर्वक करूया हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातील पहिली लढत संत तुकाराम धोंडपाडा आणि त्यांच्या विरोधात रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शन बिग फाईट. सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. पहा पंच वाट पाहत आहेत. चला पहा सर्व खेळाडूंना आणि सर्व टीम्सला या ठिकाणी आम्ही विनंती करतोय, त्यांना सूचना देतोय की आपण पंचांना विचारूनच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. पंचांना तुम्ही कॉल करा. संघाने जर पॅनल्टी हनुमानजी नाईक सर आमचे सर्वोत्कृष्ट पंच, त्यांच्या समवेत बंटी म्हात्रे जोहे ही पंचांची जोडी आज मैदानात पुन्हा एकदा आपण पाहतोय. विनंती असेल चला फार वेळ घेत आहे आपण डावाला सुरुवात करायची आहे. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य वज्रादेवी डेकोरेटर्स उंबरडे, प्रोप्रायटर किंग मेकर कमलाकर म्हात्रे साहेब आणि ही संपूर्ण मंडप व्यवस्था त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सौ सुवर्णताई कमलाकर म्हात्रे माजी सरपंच आणि हॅट्रिक सदस्य देखील राहिलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलंय. तदनंतर कैलासवासी प्रसाद दीपक कांबळे यांच्या स्मरणार्थ प्रसाद क्रिकेट क्लब उंबरठे यांच्याकडून भव्य दिव्य असे चषक या स्पर्धेसाठी. पहा आपण 2 मिनिटाच्या आतमध्ये आलात नाही तर तुम्हाला 2 रनची पॅनल्टी दिली जाईल. टाइम अलर्ट केला आम्ही तुम्हाला. पहा आज आय थिंक एक एक्स्ट्रा सामना होईल, सो ते तुम्ही लक्षात ठेवा. 12th मॅन आणि आपली प्लेइंग 11 लिस्ट आपल्याला सादर करायची आहे. दोन्ही टीम्स आपण या ठिकाणी 12th मॅनला आमची विनंती आहे. तदनंतर निशांत रॉय यांच्याकडून लाईव्ह प्रेक्षेपण यूट्यूबसाठी खरं तर तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. तदनंतर गौतम कांबळे आणि सर्व मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच आणि सिरीज फलंदाज गोलंदाजसाठी जे चषक आहेत त्यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. गौतम कांबळे यांच्याकडून प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच, त्याचप्रमाणे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मालिका वीरसाठी ट्रॉफी असेल, फलंदाज आणि गोलंदाजासाठी चषक आहेत.
ते त्यांच्याकडून लाभलेले आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तदनंतर 2001 रुपये सन्माननीय प्रदीप गोविंद पाटील, 4000 रुपये सन्माननीय संदेश पाटील, 501 रुपया पंढरीनाथ पाटील, त्याचप्रमाणे प्रभाकर म्हात्रे अर्थातच हरिओम शेठ यांच्याकडून तब्बल 2100 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. सन्माननीय सुनील पाटील यांच्याकडून 1000 रुपये. तदनंतर समाजसेवक दत्ता कांबळे DK साहेबांकडून तब्बल 3001 रुपयाचं आर्थिक सहाय्य. आणि खरं तर प्रणित पाटील क्रिकेट क्लब उंबर्डे यांच्याकडून आम्हाला हे मैदान उपलब्ध झालेले आहे. सर्व उदारदात्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या. जाऊया मॅचकडे. सकाळच्या सत्रामध्ये बिग फाईट, पहिली लढत प्रेक्षकांच्या भेटीस आले. मॅच पाहायला मिळेल रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शन, मुकेश पाटील आणि महेश पाटील यांचा संघ इन ऍक्शन मध्ये त्यांच्या विरोधात फाईट करेल संत तुकाराम धोंडपाडा, कल्पेश कडू यांची फ्रँचाइज टीम या ठिकाणी सज्ज झाले. फार मजा येईल. जरूर आयकॉनच्या भूमिकेत विनोद कांबळे यांना आपण पाहणार आहोत. दोन्ही टीम्सला देऊया शुभेच्छा. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे. या मॅचसाठी कॅश प्राइज आलंय सन्माननीय कमलाकर म्हात्रे साहेब किंग मेकर साहेबांकडून सलगच्या 3 चौकारांसाठी 300 रुपये, सलगच्या 3 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि सलगच्या 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. द गेम इज ऑन. सलगच्या 3 विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपये. पार्थशुक. द गेम इज ऑन. गणपती बाप्पा. षटकातील पहिला चेंडू लॉफ्टेड हिट, इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, यशस्वी फटका, सिंगल आले आणि अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूसाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी असेल. अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय बक्षिसांची अक्षरशः वर्षाव या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. रन्स आले, एक सिंगल स्कोर कार्डवर साहिल आणि त्याच्या समवेत आपण खेळाडू पाहतोय. महेश पाटील यांच्याकडून देखील कॅश प्राइज या ठिकाणी आले. 3 षटकारांसाठी तब्बल 5000 रुपये आणि 2 षटकारांसाठी 2000 रुपयाचं आहे कॅश प्राइज. सो त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करूया. विनोद कांबळे या ठिकाणी आपण ऑन स्ट्राईकला पाहतोय. या गोलंदाजी या ठिकाणी मॉर्निंग सेशन मध्ये पाहतो. आपटलेला हा चेंडू होता. फटका देखील तितकाच ताकदीचा. पहिला षटकार आलाय आजच्या दिवसातील. एकूण धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 7 धावा धावफलकावर आहेत.
एक सिंगल, 2 डॉट बॉल आणि तदनंतर मात्र एक षटकार. खराब चेंडू होता, शॉर्ट पिच चेंडू आणि पुरेपूर फायदा उचलला. पूलचा फटका आपण पाहिला, पॉवरफुल, सक्सेसफुल. मिड विकेटच्या वरतून चेंडू सीमा पार, 6 धावांसाठी. मॅन्डेटरी पॉवर प्ले. पॉवर प्ले मीन्स पॉवर दाखवणारे षटक. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, एक खेळाडूला आपण पाहतोय मिड विकेट रिजन मध्ये, एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये आहे. समोर चेंडू दिला होता, ड्राईव्ह पाहायला मिळाली, बॅक टू द बॉलर, कॅच अँड बोल्डचा चान्स, पकडला झेल, धक्का पहिला. फलंदाज विनोद कांबळे तंबूच्या आश्रयाला. आजच्या दिवसातील ही पहिली लढत आपण पाहतोय. रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शन, मुकेश पाटील, महेश पाटील यांची फ्रँचाइज टीम, बिग बजेट आणि त्यांच्या अगेन्स्ट संत तुकाराम धोंडपाडा, कल्पेश कडू आणि तुषार भोईर यांनी स्पॉन्सर्स केलेली. खरं तर ही टीम आपण पाहतो. दोन्ही टीम्सला शुभेच्छा. पहिला धक्का बसला, षटकार आल्यानंतर काय कमबॅक केला. बॉलर बॅक ड्राईव्ह, चेंडू हवेत राहिला काही काल आणि झेल पकडला. त्या ठिकाणी पहिला धक्का बसला. नवीन खेळाडू इनॅट नंबर 3 शार्दुल म्हात्रे, उंबर्डे गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. खरं तर खूप चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून बरेच वर्ष आपण पाहतोय, परंतु यावर्षी फार मोठी जिम्मेदारी राहील. ज्या अर्थी चालू वर्षाचं आयोजन, काय जबरदस्त आयोजन. आम्ही काल देखील युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा घरी गेल्यानंतर देखील आम्ही पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट पाहिले. अप्रतिम क्लॅरिटी. आरएस लाईव्हची संपूर्ण टेलिकास्ट टीम या ठिकाणी सज्ज झालंय. उंबर्डे नगरीमध्ये क्रिकेटचं बॅटल रणसंग्राम आपण पाहतोय. क्वालिफाईड पंच, चांगले समालोचक मित्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अनेक मान्यवरांची उपस्थिती आपण मंचकावर पाहतोय. बघता बघता पहिलं षटक संपलं. या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या एकूण 8 धावा धावफलकावर, 2 सिंगल, 1 षटकार, 2 डॉट बॉल, 1 विकेट, असं काही चित्र पहिल्या षटकामध्ये घडलं. भाईची चांगली गोलंदाजी. 5 षटकांचा हा सामना असेल स्पर्धेचा आजचा दुसरा आणि खरं तर शेवटचा दिवस असं म्हणावं लागेल. पहिल्या दिवशी निखिल माली यांची सोळांशू एंटरप्राइजेस ने काय धमाका गाजवला, खास करून उजय मुजावर त्याची जबरदस्त खेळी शेवटच्या मॅच मध्ये. आणि मास्टर माइंड खेळाडू निखिल मालीला का म्हटलं जातं याचं उदाहरण कालच पाहायला मिळालं सर्वांना. ज्या अर्थी संध्याकाळच्या सत्रामध्ये टॉस जिंकल्यानंतर निखिलनी बॅटिंग चूज केली, फलंदाजी निवडली आणि मोठी धावसंख्या स्कोर कार्डवर आली आणि ते प्रेशर मात्र हँडल करू शकले नाही आहेत. 7 असला वॉरियर्स त्या टीमचा त्या ठिकाणी पराभव झाला आणि फायनलमध्ये दमदार एंट्री 86 एंटरप्राइजेसची काल आपण पाहिली. आज कोणता संघ त्यांच्या विरोधात लढेल, कोणती फ्रँचाइज टीम फायनल पर्यंत पोहोचेल. प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 20,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक. सेकंड प्राइज द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 10,000 रुपये आणि भव्य दिव्य असं चषक पारितोषिक असणारी ही मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी क्रिकेटची स्पर्धा उंबर्डे विभाग प्रीमियर लीग. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू फ्लाइंग स्लिप मध्ये झेल उडाला होता, परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला. तू मैंने सुरू आहे. अपघात घडला असता. खराब कॉलिंग त्या ठिकाणी होती. तेव्हा बलत्तर असं म्हणावं लागेल. नशिबाची साथ आहे. खेळाडू सुरक्षित असेल. रन्स आले 1. दुसऱ्या षटकासाठी प्रवीण उंबर्डे टीम मधून, अर्थातच वज्रादेवी उंबर्डे या टीम मधून खेळणारा हा खेळाडू आपण पाहतो. दुसऱ्या षटकासाठी मॅन्डेटरी पॉवर प्लेचे दुसरं षटक. पहा खरं तर रेड आर्मी या ठिकाणी सज्ज झाले. फटका चांगलाय, चेंडू हवेत उडालाय, क्षेत्ररक्षक आलाय. जबरदस्त प्रयत्न त्या ठिकाणी. लांगॉनला अप्रतिम क्षेत्ररक्षण. सीमा रेषेच्या लगत अगदी काही इंचेसचा फरक होता. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या टीमसाठी. काही रन्स निश्चितच वाचवलेत असं म्हणावं लागेल. 2 रन्स आल्या, 2 धावेने धावसंख्या एकूण स्कोर कार्डवर आपण पाहतोय. डबल 1, 11 धावा स्कोर कार्डवर आहे. दुहेरी अंकात पोहोचलाय. टीम फलंदाजी करत असताना रिद्धी सिद्धी
कंस्ट्रक्शन ही टीम आपण पाहतोय बॅटिंग करत असताना पॅडल स्वीप करायचा होता ब्लाइंड स्ट्रोक खरं तर आपण पाहिला बॅट आणि बॉलचा कनेक्शन नाहीये रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शन मुकेश पाटील महेश पाटील यांची फ्रँचाइज टीम आपण पाहतोय त्यांच्या विरोधात कल्पेश कडू आणि तुषार भोईर यांची संत तुकाराम धोंडपाडा बिग फाईट फर्स्ट मॅच पहिली लढत फार महत्वाची आहे ऑफ स्टिकच्या बाहेर अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून हलकासा दूर ठेवलाय बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये किपरच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन चेंडू थांबतोय डॉट बॉल आलाय षटक सुरू आहे दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक P2चं षटक आपण पाहतोय 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर ऑन साईडला 2 आहेत तर ऑफ साईडचा आपण विचार केला तर वाईडिस्ट लॉंग ऑफला खरं तर 1 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर चांगला फटका इनसाइड आउटचा डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला परंतु 2 रन्स मात्र काही वाचू शकला नाहीये सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं रन्स आल्या 2 धाब्याने धावसंख्या एकूण पाहतोय 13 रन्स ऑन दी बोर्ड 13 धावा धावफलकावर सावध आणि संत सुरुवात आहे परंतु 5 षटकांच्या मॅच मध्ये आय थिंक तुम्हाला 50च्या पलीकडे जावं लागेल काल देखील आपण पाहिलंय मोठ्या धावसंख्या या मैदानावर या विकेटवर होत आहेत आणि त्याचा खरं तर मी असं म्हणेल तुम्हाला प्रयत्न ते करावे लागतील षटकातील हा शेवटचा चेंडू होता बाउन्स झाला अतिरिक्त गती होती उंची देखील घेतली चेंडूने षटक संपलं दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 13 या धावसंख्येवर खरं तर 1 विकेट गमावला टॉस देखील गमावली रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शन टीमने त्यांच्या वाटेला आले फलंदाजी टॉस जिंकली संत तुकाराम धोंडपाडाने अर्थातच निवडलं प्रथम क्षेत्ररक्षण फिल्डिंग चॉईस केले आणि कमालीचे खरं तर क्षेत्ररक्षण राहिला त्यांची 2 गोलंदाजांचा आपण विचार केला तर भाईचं पहिल्या षटकात आल्या रन्स 8 त्याला 1 विकेट देखील मिळाली फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला विनोद कांबळे आणि तदनंतर दुसऱ्या षटकासाठी प्राचारण केलं कर्णधाराने प्रवीणने देखील जो विश्वास त्याच्यावर दाखवला तो सार्थक ठरवला त्यांनी देखील खूप चांगली गोलंदाजी केली फक्त 5 रन्स खर्च केल्यात अशा एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन्स पाहतो 13 धावसंख्येवर 1 विकेट गमावले टीम रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शन कॅश प्राइज भरपूर लावले गेलेत परंतु तो मिळवण्याचा प्रयत्न देखील तुम्हाला करावा लागेल पंचांना विचारून तुम्ही मैदानात यायचं आहे मी पुन्हा तुम्हाला अलर्ट करतोय 2 पंच आहेत हनुमानजी नाईक आहेत त्या ठिकाणी बंटी मात्रे आहेत जो काही तुम्हाला पाणी द्यायचं असेल बॅट द्यायची असेल सो प्लीज तुम्ही पंचांना विचारून या आणि सर्व खेळाडूंना एक विनंती आहे गार्ड लावायची असेल तर मैदानाच्या बाहेर YouTube लाईव्ह सामने आहेत थोडं तुम्ही लक्षात ठेवा कारण की अशा प्रकारच्या देखील पॅनल्टीज देखील दिल्या जातात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राहुल कारण की पॅनल्टीच्या मुलं कित्येक वेळा टीम्स पराभूत देखील झालेल्या आहेत आज देखील दर्दी प्रेक्षक येतील आज समोरचं झाड आमचं खाली आहे परंतु संध्याकाळी भरेल ते असं आपण अशा बालगुया जाऊया मैदानाकडे गोलंदाजी मार्कवर जयेश भोई पण कालपासून आपण पाहतोय की स्ट्राईक गोलंदाजाला दुसरं षटक लवकर देत नाहीत कर्णधार निखिल ज्या अर्थी पहिल्या 3 ते 4 गोलंदाजांचा विचार केला तर फ्रेश बॉलर्स असतात परंतु मग शेवटच्या षटकासाठी किंवा 4थ्या षटकासाठी मग सेकंड स्पेलमध्ये एखाद्या गोलंदाजाला बोलवतात विकेट देखील तेवढ्याच ताकदीची आहे पाटा विकेट आहे गोलंदाजांचा कर्दन काल म्हणून विकेटला ओळखलं जात आहे पाहूया रन्स किती येतील काल खरं तर या विकेटने मदत केली असं म्हणूया फलंदाजांना गोलंदाजांची अक्षरशः धुलाई होताना आपण पाहिली पहिली मॅच 47 रन्स डिफेन्स झाल्या अन्यथा उर्वरित सर्व मॅचेस 50-60च्या पलीकडे गेल्या खूप चांगलं बॅटिंग त्या ठिकाणी पाहिली मिळाली खरं तर फलंदाजांचा बोलबाला राहिलाय या विकेटवर कालच्या दिवसात आज देखील तितकेच ताकदीचे आणि स्टार खेळाडू आज देखील या क्रीडा नगरीवरती पाहायला मिळतील पाहूया एखादा खेळाडू अर्धशतक ठोकेल का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं आहे फटका चांगला फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण कमिटमेंट लाजवाब होती त्या ठिकाणी हेमंत भोईर क्षेत्ररक्षकला आपण पाहतोय डीप मिड विकेट रिजन मध्ये 1 हँडेड चेंडूला फील्ड केला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा त्यांनी त्याला ढकललं चेंडूला रन्स आल्यात एकूण 2 धावसंख्या पाहतोय 16 धावा संत गतीने खरं तर असं म्हणूया धावफलक पुढे जातोय ज्या अर्थी ससा आणि कासवाची शर्यत सर्वांना ठाऊक आहे ती गोष्ट सर्वांना ठाऊक आहे शेवटी संत गतीने जाणारा खरं तर कासव ती शर्यत जिंकली परंतु क्रिकेट थोडं वेगळं आहे
या ठिकाणी मोठ्या फटक्याचा प्रयत्न, फटका फसला, धक्का दुसरा, फलंदाज साहिल तंबूच्या आश्रयाला. हॅलो, काय बोललो तुला? पाहायला मिळाला नाहीये. एक षटकार जरूर आला होता पहिल्या षटकामध्ये भाईच्या अगेन्स्ट खेळाडू विनोद कांबळेच्या बॅट मधून पंकज ठाकूर. पहा क्रिकेट मधलं मोठं नाव आहे. सन्माननीय संदेश दादा पाटील बद्दल आमची विनंती असेल दादा आपण समालोचन कक्षामध्ये व्यासपीठावर यायचं आहे. बिग सपोर्टर आहेत. खरं तर या प्रीमियर लीग साठी मोलाचं सहकार्य दादांकडून लाभलं. षटक संपलंय तिसरं. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 19 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतो. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रॅटर्जी या ठिकाणी जरूर राखल्या जातील. गेम प्लॅन या ठिकाणी केलं जाईल. बंटीकडून शार्दूलसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पंकज ठाकूर किंवा शार्दूलने षटकार सलग 3 ठोकले तर विठ्ठल म्हात्रे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहा खरं तर हे कॅश प्राइज तुम्हाला ऑनलाईन किंवा कॅश डायरेक्ट दिली जाईल. सो चिंता करू नका तुम्ही. परंतु षटकार यायला पाहिजेत. षटकारांची आवश्यकता आहे. प्रवीण पाटील यांनी जर कुठेही जरी झेल पकडला, डायू मारून जरी पकडला, साधं जरी पकडलं तरी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे बंटे यांच्याकडून. पहा खरं तर कॅश प्राइज पेक्षा हे प्रेम आहे. एका मित्राचं दुसऱ्या मित्रावर असणारं प्रेम आणि त्याला होप्स देण्याचं कार्य खरं तर आपण यावरती पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो. स्कोर कार्डवर 19 धावा स्कोर कार्डवर आहेत. 2 विकेट्स गमावलेत. बाद होणारे खेळाडू विनोद आणि साहिल हे 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर. आपण पाहतोय पहिली मॅच बिग फाईट रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शन मुकेश पाटील महेश पाटील यांची फ्रँचाइज टीम त्यांच्या विरोधात कल्पेश कडू आणि तुषार भोईर यांनी स्पॉन्सर केलेली संत तुकाराम धोनपाडा. इट्स अ बिग फाईट, बिग लढत. 4थ्या षटकासाठी गोलंदाज भाई समोरच्या दिशेला स्वीप करायचं होतं. नीटचं कनेक्शन जुळलं नाहीये. डीप मध्ये चेंडू आलाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्याच्या शोधात रनआउटचा धोका. खेळाडू बचावला. 2 रन्स कंप्लीट झाल्यात. त्या ठिकाणी ओव्हर थ्रोच्या एक्स्ट्राज रन्स देखील मिळतील. एकूण 3 रन्स आल्यात. 3 धावेने धावसंख्या एकूण स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. 21 धावा स्कोर कार्डवर जरूर आहेत. पण पंचांकडे
22 धावा, क्षमा असावी, 22 धावा 3 रन्स आहेत. पण पंचांकडे प्रत्येक खरं तर निर्णयासाठी इशारे असतात. मग वाईटसाठी ते 2 हात फैलवतात, नो साठी 1 हात असेल, फ्री साठी ते हेलिकॉप्टर घुमवतात. पण तो एक्स्ट्रासाठी त्यांच्याकडे अद्यापर्यंत कोणत्या प्रकारचा इशारा नाही आहे असं म्हणूया आपण. सबमरीन डिलेड होती, उंची कमी होती, परंतु ऑफस्टिकच्या बराचसा दूर चेंडू राहिला. रस आली 1 वाईटच्या स्वरूपाने. एक्स्ट्राज मध्ये वाढ झाली, धावसंख्या जाऊन पोहोचले एकूण 23 धावा स्कोर कार्डवर. 4थं षटक सुरू आहे. 4थ्या षटकातील हा पुढचा चेंडू चांगला चेंडू म्हणावा लागेल. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. रन्स आले फक्त 1 सिंगल. एका धावेने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल एकूण 24 धावा. पण मॉर्निंग सेशन मध्ये टॉस फॅक्टर का महत्वाचा आहे? टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण टीम्स का निवडते? विकेट थोडी लो असते, चेंडू स्विंग होतो आणि बॅटवर प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. आणखीन एक वाईट चेंडू या षटकात पाहायला मिळाला. हा दुसरा वाईट चेंडू आहे. परंतु तुम्ही जर प्रथम बॅटिंग करताय, किमान 5 षटकामध्ये तुम्हाला 50च्या आसपास पोहोचावं लागेल. पाहूया खरं तर रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शन किती धावसंख्येशी मजल मारतोय. फटका फसला, क्षेत्ररक्षक पोहोचेल का एकमेव सवाल असताना चेंडू मात्र सेफली लँडिंग. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. 2 रन्स आल्यात. पंकज ठाकूर खरं तर बरेच वर्ष हे नाव आपण ऐकतोय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. उंबरठी टीम कडून खेळणारा खेळाडू आहे. जरूर पंचांना एक विनंती आहे, DRS आपण सध्या घेऊ नका. टेक्निकल इश्यू, थोडा नेटचा प्रॉब्लेम आहे आणि सर्व काही सुरळीत झाल्यानंतर आम्ही तुम्हाला इशारा देणार आहोत. शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडू हवेत ट्रॅव्हल झाला, संधी आली आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु चेंडू पुन्हा एकदा थोडा दूर राहिला फिल्डर पासून. रन्स आल्या 2 रन्स, 2 धाब्याने धावसंख्या एकूण 29 धावा स्कोर कार्डवर पाहतोय. पंकज ठाकूर खरं तर क्रिकेट करिअरच्या सुरुवातीला काय जबरदस्त बॅटिंग, लांब षटकार ठोकण्यासाठी त्याचं नाव निश्चितच घेतलं जायचं. पण तो सध्याच्या घडीला टायमिंग जुळत नाही असं म्हणूया आपण. आणि त्याच्याच बरोबर जर आपण म्हणायला गेलो तर वाऱ्याच्या मदत देखील नाहीये. वारा सध्या सुटला नाहीये. दुपारच्या सत्रामध्ये प्रचंड वारा पाहायला मिळेल आणि वाऱ्याच्या मदत जर असेल फलंदाजाला तर चेंडू फार दूर जाऊ शकतो. पाहूया काय घडेल या सध्याच्या खरं तर पहिल्या मॅच मध्ये. आणखीन एक खराब चेंडू आहे, ऑफस्टिकच्या बाहेर आहे. वाईटचा इशारा आलाय. पहिल्या षटकात काय जबरदस्त गोलंदाजी केली होती भाईने. रन्स दिल्या होत्या 8, 1 विकेट मिळाली होती, परंतु सेकंड स्पेल मध्ये आलाय. सांघिक 4थं वैयक्तिक 2रं षटक फेकत असताना बरेच वाईट चेंडू फेकलेत आणि एक मोठं षटक या ठिकाणी पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे, इनसाइड आउटचा, दीपेक्षा कव्हरला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा 2 रन्स जरूर मिळतील. काहीसा फिटनेसचा इश्यू वाटतो पंकजचा, ज्या अर्थी तो रन्स कंप्लीट करतोय आणि प्रॉपर टायमिंग होत नाहीये. पहा एखाद्या खराब चेंडूच्या कदाचित प्रतीक्षेत असेल पंकज ठाकूर आणि एखादा खराब चेंडू जर पंकज ठाकूरला मिळाला तर तो निश्चितच सीमा पार जाईल. उजव्या हाताचा अगदी विस्फोटक खेळाडू आहे. सुपर माइंडेड क्रिकेट त्यांच्याकडून पाहिलंय आपण कित्येक वेळा आणि त्याला ठाऊक आहे कोणत्या चेंडूवर आक्रमण करायचं, कोणत्या चेंडूला सन्मान द्यायचा. शॉर्ट पिच चेंडू हा पुन्हा एकदा कनेक्शन झालं नाहीये. डॉट बॉल जरूर या ठिकाणी आलाय. पहा अशा प्रकारच्या चेंडूंवर तुम्हाला फटका यायलाच पाहिजे. ज्या अर्थी शॉर्ट पिच चेंडू होता, जास्त पॉवर लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी पंकज ठाकूर करतोय, परंतु मी असं म्हणेल की पॉवर पेक्षा तुमची टेक्निक फार महत्वाची आहे. कनेक्शन जर प्रॉपर झालं, टायमिंग जर जुळलं तर निश्चित चेंडू सीमापार जाऊ शकतो. धावसंख्या एकूण स्कोर कार्डवर 32 रन्स ऑन द बोर्ड, 32 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतो. पंचांना एक विनंती असेल, विकेटवर टीम मीटिंग घेऊन देऊ नका, विकेटच्या थोडं बाहेर घ्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकूण 32 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शन, मुकेश पाटील, महेश पाटील यांची फ्रँचाइज टीम, त्यांच्या विरोधात संत तुकाराम धोंडपाडा, कल्पेश कडू आणि तुषार भोईर टीम ओनर, संघमालक. चला नेक्स्ट मॅच आपण रेडी राहायचं आहे. मिड इनिंग मध्ये आपल्याला टॉस करायचे आहे. ब्रदर्स 11 उंबरडे, रोशन म्हात्रे, स्वरूप ठाकूर यांची फ्रँचाइज टीम, त्यांच्या विरोधात निशांत रॉय यांचा निशांत रायडर्स उंबरडे
फार मजा येईल. 32वा स्कोर कार्डवर या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज कुंदन. धोनपाडा या टीम मधून ग्रामीण क्रिकेट खेळणारा खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर कुंदन. आणि शेवटचं षटक म्हटलं की स्लॉग ओव्हर, डेट ओव्हर. टेनिस बॉल क्रिकेटच्या परिभाषेत म्हणायला गेलो तर खरं तर हे अनामारीचं षटक आहे. यावेळेस पहिला लॉफ्टेड हिट दीपेक्षा कव्वरला. चेंडू मात्र चाललाय आरपार, सीमा पार, ठोकलाय षटकार. थँक्यू. रोशन पाटील यांच्याकडून आणखीन एक जर षटकार आला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चांगला फटका, आणखीन एक दमदार क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय जेल. या ठिकाणी आणखीन एक धक्का टीम रिद्धी सिद्धी कन्स्ट्रक्शन टीमला. थँक्यू. नवीन खेळाडू नॉस्ट्रेकला असेल विशाल पाटील. विशाल पाटीलच्या बॅट मधून जर एक षटकार आला तर निखिल माली यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. आज सुपर संडे आणि अगदी एटीएम खुले झालेत. हेमंत भोईर यांनी जर झेल पकडली तरी देखील निखिल माली यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. त्या ठिकाणी विशालसाठी आणखीन एक कॅश प्राइज झालं 200 रुपयाचं. ओमकार म्हात्रे यांच्याकडून देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज षटकारासाठी. पण एटीएम खुले झालेत. आज बँक जरी बंद असली तरी एटीएम आजकाल चालतात. ऑनलाईन पेमेंट देखील केलं जाईल. नेक्स्ट बॉल. त्यावेळेस देखील शरीराच्या दिशेने येणार आहात ते सर्रार चेंडू आपण पाहिला. एक रन्स घ्यायची होती आणि एक रन्स नाहीये या ठिकाणी. खेळाडू मात्र झालाय धावबाद. विकेट. फलंदाज पंकज ठाकूर बॅक टू द पॅव्हलियन. नेक्स्ट मॅच ब्रदर्स 11 उंबर्डे आणि निशांत रायडर्स उंबर्डे. प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण जॉईन व्हायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. मिड इनिंग मध्ये आपल्याला टॉस करायची आहे. पहिलं सत्र संपल्यानंतर लगेचच आपण टॉस करणार आहोत.
दोन्ही कॅप्टन्स प्लीज आपण त्या ठिकाणी रेडी राहायचं आहे. षटकातील चेंडू बाकी असेल, एक शेवटचा चेंडू बाकी आहे. 3 विकेट्स या षटकामध्ये गमावलेत. पहिल्या चेंडूवर खरं तर षटकार आला होता आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त हे षटक या ठिकाणी संपलंय. या षटकात रन्स आल्या फक्त 7. काय जबरदस्त कमबॅक केला. एकूण धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर 39 धावा स्कोर कार्डवर माफक असं आव्हान या ठिकाणी 40 धावांचं ठेवलं गेलंय. टीम संत तुकाराम धोंडपाडा संघाच्या समोर 40 धावांचं आव्हान असेल. जाऊया आपण प्रेझेंटेशन टॉस बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी टॉस केला जाईल. ब्रदर्स 11 उंबर्डे आणि निशांत रायडर्स उंबर्डे. सन्माननीय संदेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करणार. दोन्ही कॅप्टन्स प्लीज आपण या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे. ब्रदर्स 11 उंबर्डे आणि निशांत रायडर्स उंबर्डे. प्रतीक पाटीलचा थोडी घाई करा. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी टॉस केला जाईल. प्रतीक पाटील अर्थातच ज्याची निवड झाली इंडियन आर्मी मध्ये, खरं तर त्याला देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. आणि जाऊया या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये. सन्माननीय संदेश दादा पाटील विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत उंबर्डे दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. टीम निशांत रायडर्स च्या विरोधात ब्रदर्स 11 उंबर्डे या दोन फ्रँचाइज टीम मध्ये क्रिकेटचं बॅटल. खूप साऱ्या शुभेच्छा मान्यवरांकडून या दोन्ही टीम्सला. टॉस करूया. हेड अँड टेल कोण कॉल करतो? ब्रदर्स 11 उंबर्डे. टेल इज अ कॉल. इट इज अ हेड. टॉस जिंकलाय निशांत 11 उंबर्डे टीमने. निर्णय काय असेल? मी थोड्या वेळात सांगतो आमचा निर्णय काय असेल ते. टीम सोबत डिस्कस करून बघूया आता काय होतंय. बॉलिंग केली तर नक्कीच कमी धावांमध्ये रोखायचा प्रयत्न करू त्यांना. चालू वर्षाच्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा आपण पाहतोय, खूप चांगली स्पर्धा. खरं तर मागच्या 2-3 आठवड्यापासून या लीगची चर्चा सध्या सुरू आहे. काय म्हणशील? खूप चांगलं आयोजन केलंय. उत्तम दादा, सूरज, बाकी सगळ्यांनी पण चांगलं आयोजन केलं. स्वरूपने चांगलं आयोजन केलं. तर चांगलं आयोजन आहे, चांगला प्रथम उभा केला आमच्यासाठी. तर थँक्यू त्यांना. काय सांगशील तुझ्या टीम बद्दल? एखादी टीम मीटिंग झाली होती का? गेम प्लॅन कशा प्रकारचा आहे? सध्या तुझ्या टीम मध्ये वातावरण कशा प्रकारचं आहे? चांगले बॉलर्स आहेत माझ्याकडं. तर आम्ही बहुतेक पहिले फिल्डिंगच करू आणि बघूया आता पुढे काय होतं ते. थँक्यू. जाऊया आपण ब्रदर्स 11 उंबर्डे टीमचा कॅप्टन जॉईन झालाय. टॉस किती महत्वाची होती तुझ्यासाठी? थोडे टॉस महत्वाचे होते. काय सांगशील या संपूर्ण आयोजनाबद्दल? उत्कृष्ट आयोजन आपण पाहतोय. उंबर्डे विभाग प्रीमियर लीगचं दमदार आयोजन, लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा आणि तुला सर्व पाहतायत आज टेलिव्हिजन स्क्रीनवर. खूप सुंदर आयोजन आहे. फार काही विचारणार नाहीये. खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा. इंडियन आर्मी मध्ये तुझी निवड झालेली आहे. सो त्या पूर्ण प्रोसेसर बद्दल काय म्हणशील? कशा प्रकारचे त्या ठिकाणी वातावरण आहे किंवा कशा प्रकारे काय नेमकं घडतं तिकडे? आपल्याला भरती व्हायचं आहे तर काय आता. ठीक आहे. फार काय विचारणार नाहीये. खूप साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. अजय ठाकूर यांच्याकडून जिमेसाठी प्रत्येक कॅचसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
आणि मिलिंद माते यांनी जर हॅट्रिक मिळवली तर देवेंद्र कडू आणि विठ्ठल म्हात्रे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल आला. पहा राहुल, ज्या झाडाचा आपण चर्चा करत होतो 2 प्रेक्षक ऑलरेडी तिथे आलेत. सो जरूर आपण त्यांच्याकडे देखील जाणार आहोत. परंतु मॅच इम्पॉर्टंट आहे. बिग फाईट, बिग लढत, लो स्कोरिंग मॅच आहे. आणि खरं तर लो स्कोरिंगची मॅचेस पाहायला फार मजा येते, ज्या अर्थी मॅच मध्ये संघर्ष आणि हाय व्होल्टेज. त्या ठिकाणी डावाला सुरुवात झाली. सेकंड इनिंग मधला हा पहिला चेंडू आपण पाहतोय. डाव्या स्टिकच्या बाहेर वाईटचा इशारा आलाय. अवांतर धावसंख्येने संघाचं खातं ओपन झालंय. टार्गेटचा आपण विचार केला तर 40 धावसंख्येचं लक्ष आहे. सन्माननीय आदरणीय कमलाकर म्हात्रे साहेब किंग मेकर यांच्याकडून सलगच्या 3 चौकारांसाठी 300, 3 षटकार आणि 3 विकेटसाठी तब्बल 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चांगला प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. राहुल, ज्या अर्थी आपण लो स्कोरिंगच्या मॅचचा विचार करत होतो, चर्चा सुरू आहे. प्रत्येक रन्स आज वाचवली जाईल. 100% डेडिकेशन पाहायला मिळेल. प्रयत्न या ठिकाणी जरूर करतील. रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शन ही देखील फ्रँचाइज टीम स्ट्रॉंग आहे आणि चांगले गोलंदाज ह्या देखील टीम मध्ये आहेत. सो तेवढं सोपं देखील होणार नाहीये संत तुकाराम धोनपाडा टीमसाठी. सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट, बॉल बॅक ड्राईव्ह, रनआउटचा धोका. या ठिकाणी काहीही आवश्यकता नव्हती आणि हा अपघात निश्चित घडला. अतिघाई, संकटात नाही फलंदाज भाई तंबूच्या आश्रयाला. नवीन खेळाडू 3ऱ्या क्रमांकावर प्रवीण पाटील. उंबरड्याचा हा एक गुणवान खेळाडू. युनाइट नंबर 3 3ऱ्या क्रमांकावर पाहतो. चांगला फटका, रिक्सा फटका आपण पाहिला. चेंडू मात्र चाललाय. प्रॉपर कनेक्शन, सीमा पार, ठोकलाय, षटकार. थँक्यू. मला लवकरच होलीचा सण येतोय आणि आपण ते संगीत देखील ऐकतोय. श्रावणधारा कोपरलीचा विस्फोटक आणि आयकॉन खेळाडू कृणाल मैदानाच्या आतमध्ये. फटका फसला परंतु चेंडू मात्र चाललाय. तन 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 करत सीमा पार, षटकार. सलगच्या 3 षटकारांसाठी तब्बल 1,000 रुपयाचं कॅश प्राइज सन्माननीय आदरणीय कमलाकर म्हात्रे साहेब किंग मेकर म्हणून त्यांना संबोधलं जातंय. साहेबांकडून तब्बल 1,000 रुपयाचं कॅश प्राइज. पाहूया षटकार येईल का. या ठिकाणी षटकाराच्या शोधात होता कृणाल, परंतु खूप चांगला चेंडू या ठिकाणी डिलिव्हर झाला. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. पाईक वेगळ्याच मूड मध्ये कृणाल, ज्या अर्थी 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले. धावसंख्या एकूण स्कोर कार्डवर 14 रन्स, 14 धावा स्कोर कार्डवर आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिलं षटक सुरू आहे. 40चं टार्गेट. सेन्सिबल क्रिकेट, सुपर माइंडेड क्रिकेट सुरू आहे. पहा, अशा प्रकारचं क्रिकेट होणं गरजेचं आहे. जर माझ्या बॅट मधून रन्स येतात मग स्ट्राईक देखील मिस गेल. ज्या अर्थी जाणता राजा दादर संघाचा बादल म्हात्रे, आम्ही वारंवार त्याची स्तुती करत असतो आणि त्याचा क्रिकेट देखील तेवढाच चांगला पाहायला मिळाला. आणि खास करून उंबरडे गावचे ते जावई देखील आहेत. सो जरूर बादल म्हात्रे आम्ही अनेक वेळा पाहिलं, कित्येक वेळा. पण बादल बाद झाला तर पहिल्या षटकामध्ये किंवा पहिल्या 2-3 चेंडूमध्ये, आणि जर का तो टिकला मग गोलंदाजांची खैर नाहीये.
चिते की चाल, बाज की नजर और बादल मात्रे के बैटिंग पर कभी संदेह नाही करते. पण शेवटच्या चेंडूवर सिंगल घेतली. कृणालनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवले, विश्वास ठेवला की हा सामना मी फिनिश करणार, ही जिम्मेदारी माझी आहे. सो अशा प्रकारचं क्रिकेट होणं गरजेचं आहे. धावसंख्या एकूण पाहतोय स्कोर कार्डवर 15 रन्स 15 धावा. अद्याप विजयासाठी 25ची आवश्यकता आहे. 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 षटकांचा खेळ उर्वरित बाकी असेल. पण मोठा अडथळा जर कोणता असेल तर कृणाल. रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शनच्या अगेन्स्ट कृणालची विकेट फार महत्वाची आहे, की विकेट. आणि कृणाल जर का बाद झाला तर मग थोडं प्रेशर येईल. परंतु कृणाल सहजासहजी आपली विकेट फेकणार नाही आहे आणि त्यातला तो नाही आहे. 5 झाडावरचे आमचे प्रेक्षक त्या ठिकाणी ते थोडे आता खाली होते, वरती चढलेत. कॅमेऱ्यामध्ये आम्ही त्यांना कैद केल्या. परंतु भूक लागल्यानंतर जेवायला जा मित्रा. वेदांत तिथे आहे, हात दाखवतोय वेदांत. थोडं जपून बस, कारण की होलीचा सण आलेला आहे. पहिल्या षटकात रन्स आले एकूण 15 धावा स्कोर कार्डवर. 40चं टार्गेट आहे. थोडं सोपं आहे आणि आणखीन सोपं केलं पहिल्या षटकामध्ये कृणालने. दुसऱ्या षटकासाठी पंकज ठाकूर फुल टॉस चेंडू आहे. सोपा चेंडू दिला आणि त्याच्यावर चढवलं आक्रमण. चेंडू चालला सीमा पार, षटकार. कदाचित सामना लवकर फिनिश करायचा कृणालला असं म्हणूया आपण. आणखीन एक चांगला फटका, प्रॉपर कनेक्शन. गॅप मध्ये चेंडू आहे, एक टप्पा, चेंडू चाललाय ओव्हर द रोप. हनुमान नाईक सरांचा इशारा, चौकार. येस, थँक्यू. अडचणीत सापडला. रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शनचा विचार केला. आणखीन एक खराब चेंडू होता, ज्युसी फुल टॉस. या ठिकाणी थोडं मिस केला असं म्हणूया. परंतु या ठिकाणी सिंगल देखील आले. धावसंख्या 26 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 14ची आता आवश्यकता आहे. बरेचसे चेंडू बाकी आहेत. फक्त दुसरा षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. ऑन स्ट्राईकला प्रवीण पाटील. चांगला फटका आहे, क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा फटका. अलाउंड कार्पेट. जमिनीला गुदगुला करत चेंडू मात्र वाईडिश लॉंग ऑफला. चेंडू फील्ड झाला. ज्या ठिकाणी आमचे कॅमेरा ऑपरेटर आहेत RS लाईव्हचे, त्यांच्या अगदी समोर चेंडू फील्ड झाला. रन्स आली एक सिंगल. धावसंख्या एका धाब्याने पुढे सरकले 27 धावसंख्येवर. या ठिकाणी बैठक फटका घ्यायचा होता. चेंडू हवेत ट्रॅव्हल झाला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या जवळ. थोडी आउटफील्ड त्या ठिकाणी खराब जरूर आहे, परंतु 2 रन्स या ठिकाणी जरूर मिळतील. 2 धाब्याने धावसंख्या एकूण स्कोर कार्डवर 29 धावा. धावफलकावर षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. 3 षटकार 1 चौकार खरं तर आपल्याला पाहायला मिळालेत कृणालच्या बॅट मधून. 40चं टार्गेट आता मात्र थोडं सोपं केलं. सेन्सिबल क्रिकेट. पॉइंट रिजन मध्ये हलक्या हाताने चेंडूला फक्त ढकलला. रन्स आली 1. स्वतःकडे पुन्हा एकदा स्ट्राईक ठेवला. षटक संपलं. दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 13 रन्स ऑन दी बोर्ड. 30 धावा धावफलकावर आहेत. येणारे 3 षटकांचा खेळ बाकी असेल. मॅच लवकर फिनिश होईल. 4 ते 18 चेंडू मध्ये 10ची आवश्यकता. रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शन, मुकेश पाटील, महेश पाटील यांची फ्रँचाइज टीम रेड कलर मध्ये. डेंजर धोका असं म्हटलं जातं रेड कलरला, परंतु तो धोका जो होता ना तो पत्करला असं मला म्हणावं लागेल. आणि पहिला सामना विजयाच्या उंबरठ्यावर असं आपण म्हणूया. संत तुकाराम धोनपाडा, कल्पेश कडू, तुषार बोईर यांची फ्रँचाइज टीम. आपण मैदानाच्या आतमध्ये पहिली लढत. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. उंबरठे विभाग प्रीमियर लीगचं दमदार आयोजन. RS लाईव्ह च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. जबरदस्त क्लिअरिटी आणि खरं तर स्कोरिंग अपडेटिंग आपण पाहतोय. आमचे राहुल म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट टीम यांचा देखील आपण कौतुक करूया. निश्चितच या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. विविध कार्यक्रम त्यांच्या वाहिनीवर तुम्हाला पाहायला मिळतील. ज्या अर्थी
राहुल म्हात्रे आणि त्यांची सर्व टीम RS लाईव्ह साठी काम करतोय. उत्कृष्ट क्लिअरिटी, चांगला फटका along the कार्पेट. आता मात्र फार रिस्क घेत नाहीये संत तुकाराम धोंडपाडा टीमला. ठाऊक आहे सामना अगदी आपल्या मुठीत आहे आणि सामना आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. संत तुकाराम धोंडपाडा पहिली मॅच, अतिशय महत्वाची क्रुशल मॅच लीग स्टेज म्हटलं आणि खास करून रॉबिन राऊंड मेथड म्हटली ना निखिल की मग पहिली मॅच फार महत्वाची, खूप महत्वाची पहिली मॅच. पहिला सामना तुम्हाला जिंकावाच लागतं. जो कॉन्फिडन्स पहिला मॅच जिंकल्यावर येतं ना तो काहीसा वेगळा असतं. अर्थातच निखिल माली यांचीच टीम काल देखील आपण फायनल मध्ये जाताना पाहिलं. 3 सामने त्यांनी सलग जिंकले. फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहे आणि रिले कॅचचा प्रयत्न, उत्कृष्ट झेल पकडलाय, धक्का बसलाय दुसरा. असतं क्रिकेटमध्ये, लक्षात ठेवा. पंच, तुमच्याकडे तो अधिकार आहे, तुमच्याकडे नियम आहेत, तुम्ही बिंदास जो काही निर्णय असेल तुम्ही देऊ शकता आणि निर्णय पाठीमागे घ्यायची काहीही आवश्यकता नाही आहे. कारण की या विभागातील क्रिकेट आपल्याला पुढे न्यायचं आहे, त्यासाठीच खरं तर हे सर्व आयोजन आपण करतोय. ज्या अर्थी लाईव्हच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट, पण प्रत्येक नियम प्रत्येक खेळाडूला समजायला पाहिजेत. मग असं होतं निखिल, मग कधी आपण मोठ्या स्पर्धेला 1 लाखाच्या स्पर्धेसाठी जातो, मग तिथले नियम आपल्याला ठाऊक नसतात, मग आपल्याला पॅनलाइज केलं तर मग तिकडे जाऊन तुम्ही काही नो एक्सक्यूज काही बोलू शकत नाही आहात. सो ही स्पर्धा तुमच्यासाठी आयोजित केलेली आहे, हे लक्षात ठेवा. फार वेळ घेऊ नका, डावाला सुरुवात करायची. पंच, धावसंख्या एकूण 32, अद्याप 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. चांगला फटका आहे समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे, कॅच ड्रॉप झाला, चेंडू मात्र चालला सीमा पार, चौकार. बादल मैदानात आलाय आणि प्रत्येक वेळी खरं तर आपण असं पाहतोय की निसर्ग हानी करतोच असं नाहीये. पाहता मैदानातील जेवढी काही कचरा असेल, प्लास्टिकच्या पिशव्या असतील, त्या आता मात्र पूर्ण मैदान साफ केलंय. आणखीन एक चांगला फटका अलॉंग द कार्पेट, सिंगल रन्स कंप्लीट झाले. पाहूया दुसऱ्याच्या शोधात आहे का नाहीये. एकच रन्स या ठिकाणी मिळेल. फार काही या ठिकाणी घाई पाहायला मिळत नाहीये आणि त्याची आवश्यकता देखील नाहीये. संत तुकाराम धोंडपाडा टीमला 3 धाब्यांची आवश्यकता आहे. वन साइड हिरो कृणालला आपण पाहिलं 3 धावांची आवश्यकता असेल. षटक संपले. तिसरं तीन षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय.
3 धावांची आवश्यकता आहे. वैयक्तिक 28 धावांची इनिंग पाहायला मिळाली कृणालच्या बॅटमधून. 3 षटकार, 1 चौकार, त्यानंतर 4 सिंगल्स आणि 1 दुहेरी फटका, अशा एकूण 28 धावा. चला विकेटवर टीम मीटिंग नको आहे, आम्ही वारंवार तुम्हाला सूचना करतो. पण आजकाल होतं असं ना निखिल की स्पाइक असणारे शूज खेळाडू यूज करतात, त्यामुळे विकेट थोडीशी डॅमेज होते. यासाठीच आम्ही विनंती करत असतो प्रत्येक फ्रँचाइज टीमला, प्रत्येक खेळाडूला की विकेटवर टीम मीटिंग करू नका. तुम्ही मीटिंग जर करायची असेल तर विकेटच्या थोडं बाजूला या, त्या ठिकाणी तुम्ही मीटिंग करू शकता. पण गेम प्लॅन करणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्याकडे प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी अशा प्रकारचे 3 प्लॅन्स पाहिजेत 5 षटकांसाठी. ज्यार्थी 5 षटक म्हटलं की मग आघाडीचे 2 षटक, मधले 2 षटक आणि 1 शेवटचा षटक, अशा प्रकारचे 3 प्लॅन तुमच्याकडे हवेत. कोणत्या गोलंदाजाला 2 षटकं द्यायची, कोणत्या गोलंदाजाला शेवटचं षटक द्यायचा, स्ट्राईक गोलंदाज तुमचा कोण असेल, अशा प्रकारचे गेम प्लॅन्स आपण क्षेत्ररक्षण जर करताय तर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 3ची आवश्यकता आहे. फार काही जास्त उरलं नाहीये मॅच मध्ये. खरं तर 12 चेंडू आणि 3 रन सोप्या आहेत. रनआउटचा धोका आहे. जबरदस्त पकडला चेंडूला. धावबाद खेळाडू जरूर झाला. या ठिकाणी फलंदाज बाद होईल. कुंदन बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे. पण निखिल खरं तर जी बॅटिंग केली अर्थातच फलंदाज कृणालने, पण कृणालची विकेट फार महत्वाची होती. कृणाल थांबला, विकेटवर मॅच जिंकली. पण कृणालची विकेट जर घेतली असतं तर आणखीन काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु कोणत्या प्रकारची संधी कृणालने दिली नाहीये. एकतर्फी खिंड लढवली आणि विजयाच्या उंबरठ्यावर टीम संत तुकाराम धोंडपाडा टीमला आपण पाहतोय. चांगला फटका, विनिंग स्ट्रोक्स, MST महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये मॅच केले फिनिश. वेल प्लेड बॉयज. Yes, thank you. मॅन ऑफ द मॅच कृणाल आणि 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रवीण पाटील. जी कॅच पकडली होती त्यासाठी हे 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि कृणाल मॅन ऑफ द मॅच.